सोलापूरमध्ये काल निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी माडच्या डॉक्टरांनी उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय। मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी माडनं केली आहे। काल एका अपघातात जखमी झालेल्या गरोदर महिलेला लवकरात लवकर उपचार मिळाले यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याविरोधात निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। एकूणच पाहतोय आपण या सगळ्या संदर्भात माडच्या डॉक्टरांची कुचंबणा होतीये। संतोष वाकचौरे माडचे अध्यक्ष आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। वाकचौरे साहेब, आपण पाहतोय गेल्या काही दिवसात माडचे जेवढे डॉक्टर आहेत त्यांच्यावर वारंवार अशा पद्धतीने दडपशाहीचं वातावरण असतं। आज तर या ठिकाणी पोलिसांनी दडपशाहीचा वापर केला, एका डॉक्टरला शारीरिक बळाचा वापर केल्याची दृश्य दिसतायत। या सगळ्या सरकारी अनास्थेबद्दल आणि पोलिसांच्या दडपशाहीबद्दल तुमची मत काय आहेत आणि तुमची यापुढची भूमिका काय आहे? आमची सर्वप्रथम मी जनतेची माफी मागतो आणि जनतेला निवेदन करतो, आवाहन करतो की ह्या प्रकरणात मध्ये जी सत्यता आहे ती पडताळून बघावी व आम्ही ज्या सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग हे सगळं रेकॉर्ड करण्यासाठी केलेला आहे ते सीसीटीव्ही सगळ्या जनतेने बघावं अशी आमची मागणी आहे। तर हा, नक्कीच सर, या संदर्भात पोलिसांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय ठाम भूमिका घेणार आहात आणि या संदर्भात कोणाला तुम्ही निवेदन देणार आहात का? कसं आम्ही निवेदन दिलेलं आहे, सरकारला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ही जी घटना आहे अतिशय शर्मेची बाब आहे सरकारसाठी देखील, डॉक्टरांसाठी देखील आणि पूर्ण जनतेसाठी। म्हणजे पोलिसांना आपण रक्षक म्हणून बघतो, पण ते जर भक्षक होत असतील आणि ते जर आपल्या डॉक्टरांवर एवढं हल्ला करत असेल तर ही खूप शर्मेची बाब आहे। त्यासाठी आम्ही सरकारला निवेदन दिले आहे व आमच्या मागण्या ठेवलेल्या आहेत। नक्कीच वाकचौरे साहेब, दोन प्रश्न निर्माण होतात या निमित्तानं। एक म्हणजे तुम्ही या संदर्भात एसपी आणि डीएसपी ना त्या पोलिसाच्या कारवाईच्या संदर्भात खुलासा करणारं निवेदन दिलंय का, आणि दुसरं म्हणजे काम बंद आंदोलनाची पुढची भूमिका कशी असणार आहे आणि किती दिवस असणार आहे? हा, आम्ही हे बघा, आम्ही पोलिसांना काही निवेदन दिलेलं नाही। आमचा जो कन्सर्न आम्ही जनतेसाठी काम करतो, आम्ही सगळं जे आमचे मंत्री आहेत म्हणजे आपले गावी साहेब, आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व आम्ही त्यांना अशी मागणी करणार आहोत की ताबडतोब ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे। नक्कीच वाकचौरे साहेब, प्रश्न असा निर्माण होतोय की तुम्ही या संदर्भात काल त्या महिलेला वाचवण्यासंदर्भात जर प्रयत्न केले होते तर आज त्याचा राग तुम्ही इतर रुग्णांवर का काढताय? नाही, हा राग काढण्याचा प्रश्न नाही, हा अस्मितेचा प्रश्न आहे। हा कुणीच असतं आणि त्या लढाईमध्ये जर आपल्या रुग्णांचे हाल होत असतील तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे। नक्कीच, पण ही काम बंद नाही, त्याला अन्यही मार्ग असू शकतात, पण तुम्ही या संदर्भात करता त्याचे त्रास झाले तर त्याला जबाबदार आता कोण असणार आहे? माझी तुम्हाला विनंती आहे की अन्य मार्ग तुम्ही आम्हाला सुचवावेत। नक्कीच, या सगळ्या संदर्भात तुम्ही लोकशाहीनं मार्गाने जर गेला असता तर या संदर्भाचे निकाल आणि निर्णय फार चांगले झाले असते। दरम्यान माडची भूमिका आणि पोलिसांची भूमिका अशा दोन्ही पद्धतीनं मांडणं आणि जनतेचे या संदर्भात हाल होऊ नये ही सगळी काळजी झी 24 तासची आणि माध्यमांची आहे, ही आमची सांगण्याची गोष्ट आहे। वाकचौरे साहेब, एक शेवटचा प्रश्न निर्माण होतोय की ह्या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला न्याय मिळाला तर तुम्ही संप मागे घेणार का? नक्कीच, जर न्याय मिळाला तर आम्ही नक्कीच संप मागे घेऊ, पण आमची जी प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार। नक्कीच, धन्यवाद वाकचौरे आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।